बदलापूर शाळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिला भगिनींच्या सुरक्षतेचा मुद्दा घेऊन विरोधी पक्ष आक्रमक बनला आहे। दुसरीकडे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती, त्यासही संमिश्र प्रतिसाद देण्यात आला असून बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे। दरम्यान या आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज करण्यात आला आहे। त्यावेळी उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसांवर चांगले संतापलेले पाहायला मिळाले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटिझन्स पोलिसांना ट्रोल करत आहेत। अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमिलेअर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित आदिवासी संघटनांनी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे। नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने केली आहे। दरम्यान या भारत बंद मध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलाय। त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस व इतर पोलीस फोर्स रस्त्यावर उतरलेल्या होत्या। मात्र यावेळी पोलीस फोर्स मधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावरच लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून देशातील उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यात आज भारत बंदचे पडसाद पाहायला मिळाले। देशातील उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यात आज भारत बंदचे पडसाद उमटले आहेत। दलित संघटनांनी रस्त्यावर उतरत भारत बंदसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावलं उचलणाऱ्यांच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। राज्यातील एससी आणि एसटी गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे। या निर्णयामागे सर्वाधिक गरजू लोकांना आरक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे। मात्र विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।